कारंजा लाड मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार सई ढाके यांनी आपल्या मतदारसंघातील विकास आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे विधान केले आहे। या वृत्तांतात जाणून घेणार आहोत की त्यांनी कोणते मुद्दे उपस्थित केले, कोणत्या योजना आणि विकासाची तयारी आहे आणि त्यांच्या विधानामुळे मतदारांमध्ये काय अपेक्षा आहेत। आपली नोंदणी चालू आहे। आता जे बाकी आमदार जे म्हणतील आणि साहेब जे म्हणतील ते आमची प्रतिक्रिया आहे। काय म्हणणार, मागच्या वेळेस सुद्धा उमेदवार होता आणि मागच्या वेळेस पराभव झाला उमेदवार आणि यावेळेस काय चित्र दिसतं? आता आपलं भारतीय जनता पक्षाचं आपलं सरकार आलेलं आहे आणि आपलं न्याय आपण फडणवीस साहेब आपल्याला न्याय देऊनच राहिले आहे। काम योजना भरपूर आणलेल्या आहे। मला असं वाटतं की ते निर्णय घेतील तेच योग्य। कर्जमाफी जी झाली त्याच्यामध्ये आपण असं वाटतं की शेतकऱ्यांना जो दिलासा मिळायला पाहिजे होता, कर्जमुक्ती नाही झाली परंतु नुकसान भरपाई भेटली, यावर काय प्रतिक्रिया? हळूहळू होईल, करतील काम। आपण जे दौरे केले कारंजा लाड क्षेत्रामध्ये काय चित्र होतं? जे आता नुकसान भरपाई होती आणि जे ढगफुटी जे झालं, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, त्या आमच्या दोन्ही तालुक्याला आम्हाला निधी सगळा मिळालेला आहे आणि साहेबांनी आमचं काम करत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कर्जमाफी झालेली पाहिजे आणि आम्हालाही वाटतं की कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल। ताई, काय म्हणणार, कारंजा मतदारसंघाच्या विकासासाठी काय काय आपलं विजन आहे, म्हणजे काय काय आपल्या कल्पना आहे की जे भाजपचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, म्हणजे ते आपण आणू, रोजगाराचे विषय आहे, अजून जे विषय आहेत? MIDCचं चालू आहे। MIDC झाली तर रोजगार मिळू शकतो, काम ना शेतकऱ्यांच्या मुलांना आणि बेरोजगारांना काम मिळू शकतं, तर MIDCचा प्रस्ताव चालू आहे। कारंजा लाड मतदारसंघात आमदार सई ढाके यांनी आपल्या मतदारांसमोर ठोस विकासाची योजना मांडल्या आहेत। शेतकरी, MIDC प्रकल्प आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा या त्यांच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये आहेत। आपल्या मतदारांच्या भविष्यातील विकास या योजनांवर कितपत अवलंबून राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।